नमस्कार, आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याचे वडे। हिवाळा सुरू झाला की विदर्भामध्ये तुरीच्या दाण्याचे वडे प्रत्येक घरी बनवले जातात। हे वडे खायला अप्रतिम लागतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 वाट्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत। दाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याला कोरडे करून घ्यायचे। त्यानंतर घालायचा एक आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 8-9 कढीपत्त्याची पानं। याला जाडसरच बारीक करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपल्याला इतकंच जाडसर हवं आहे, खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त बारीक नको, इतकं आपल्याला परफेक्ट आहे। त्यानंतर आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ। त्यानंतर घालायचा एक बारीक चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ, थोडी हळद, अर्धा चमचा तिखट, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरं, थोडासा ओवा, चिमूटभर हिंग, कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ। मी इथे 3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे वडे छान कुरकुरीत होतात। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेसन सुद्धा वापरू शकता। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता याचे आपण वडे बनवून घेऊया। आता वडे तळून घेऊ। वडे तळताना तेल चांगलं तापलेलं असावं, म्हणजे वडे चांगले शिजले जातात आणि कमी तेलकट होतात। वडे तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला लगेचच पलटवायचे नाही, 2 ते 3 मिनिटं खालचा भाग शिजू द्यायचा, त्यानंतरच ते पलटवायचे। वडे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, याला आपण काढून घेऊ। वडे तयार आहे। तुम्ही वडे सॉस किंवा ग्रीन चटणी सोबत खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।